श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण अयोध्या कांडातला 119वा आणि हा शेवटचा सर्ग वाचूया. अनुसूयेच्या आज्ञेने सीतेस दिलेले दागदागिने घालून तिने श्रीरामचंद्रांपाशी येणे. श्रीरामादींनी रात्री आश्रमात राहून प्रातःकाळी अन्यत्र निघण्यासाठी ऋषींचा निरोप घेणे. धर्मास जाणणाऱ्या अनुसूयेने ही दीर्घ कथा ऐकून मिथिलेश कुमारी सीतेस आपल्या दोनही भुजांनी मांडीवर घेतले. तिने तिच्या मस्तकास अवग्रहण केले आणि म्हटले, मुली, तू सुस्पष्ट अक्षरांनी हा विचित्र पण सुमधुर प्रसंग ऐकविलास. तुझं स्वयंवर ज्या प्रकारानं झालं ते मी ऐकलं. मधुर भाषिणी सीते, तुझ्या या कथेत माझं मन अतिशय गुंतून गेलं. तथापि तेजस्वी सूर्यदेव रजनीच्या शुभ वेळापर्यंत निकट येऊन अस्तास गेला आहे. जे दिवसा चारा गोळा करण्यासाठी चारही दिशांना गेले होते, ते पक्षी आता संध्याकाळी झोप घेण्यासाठी आपल्या कोटरात येऊन लपले आहेत. त्यांचा हा ध्वनी ऐकून येत आहे. हे जलानं भिजलेली वल्कल धारण करणारे मुनी पहा, स्नानामुळं त्यांचं शरीर आर्द्र दिसत आहे. जलानं भरलेले कलश उचलून बरोबर ते आश्रमाकडं परतत आहेत. महर्षी अत्रींनी विधीपूर्वक अग्निहोत्र संबंधी होमकार्य पूर्ण केलं आहे. आता वायूप्रमाणे वेगानं वर आलेला हा कबुतरांच्या कंठासारखा श्यामवर्ण धूम दिसू लागला आहे. आपल्या इंद्रियापासून दूर अशा देशात चारही बाजूंनी जे वृक्ष दिसतात ते थोड्या पानांचे असूनही अंधकारानं व्याप्त बनून घनीभूत झाले आहेत. म्हणून दिशांचं भान उरलेलं नाही. रात्री फिरणारे प्राणी सर्वत्र संचार करू लागले आहेत आणि हे तपोवनातील मृग पुण्यक्षेत्र स्वरूप आश्रमाची वेदी आदी विचित्र प्रदेशात झोपलेले आहेत. सीते, आता रात्र झाली आहे. ही नक्षत्रांनी सजलेली आहे. आकाशातील चंद्रदेवांची चांदण्यांची चादर ओढून ही उदित झालेली आहे. म्हणून तू आता जा, मी तुला आज्ञा देते. जाऊन श्रीरामांची सेवा कर. तू आपल्या गोड गोड वाणीनं मला फारच संतुष्ट केला आहेस. पुत्री मिथिलेश कुमारी, प्रथम माझ्या डोळ्या देखत तू स्वतःस अलंकृत कर. ही दिव्य वस्त्रभूषण आणि ही आभूषण धारण करून यांनी सुशोभित होऊन मला प्रसन्न कर. हे ऐकून देवकन्येच्या समान सुंदर सीतेने त्यावेळी त्या वस्त्राभूषणांनी आपला शृंगार केला आणि अनुसूयेच्या चरणावर डोके ठेवून ती श्रीरामचंद्रांकडे गेली. श्रीरामांनी जेव्हा सीतेस वस्त्रे आणि आभूषणे यांनी नटलेली पाहिले, तेव्हा तपस्वी अनुसूयेच्या या प्रेमोपहाराच्या दर्शनाने वक्त्यामधील श्रेष्ठ अशा श्री रघुनंदनाच्या मनाची प्रसन्नता वाढली. यावेळी मिथिलेश कुमारी सीतेने तपस्विनी अनुसूयेच्या हातून ज्या प्रकारे वस्त्र, आभूषणे, हार आदींचा प्रेमोपहार प्राप्त झाला, हे सर्व श्रीरामचंद्रांना सांगितले. भगवान श्रीराम आणि महारथी लक्ष्मण मनुष्यांना दुर्लभ असणारा हा सीतेचा सत्कार पाहून अत्यंत प्रसन्न झाले. त्यानंतर समस्त तपस्वी जनांपासून सन्मानित झालेल्या रघुकुलनंदन श्रीरामांनी अनुसूयेने दिलेले पवित्र अलंकार आदींनी अलंकृत चंद्रमुखी सीतेस पाहून मोठ्या प्रसन्नतेने रात्रभर तेथे निवास केला. रात्र संपल्यावर जेव्हा सर्व वनवासी तपस्वी मुनी स्नान करून अग्निहोत्र पूर्ण करू लागले, तेव्हा पुरुषसिंह श्रीराम व लक्ष्मण यांनी त्यांना जाण्याची आज्ञा मागितली. तेव्हा त्या धर्मपरायण वनवासी तपस्व्यांनी त्या दोन बंधूंना म्हटले, रघुनंदन, या वनाचा मार्ग राक्षसांनी आक्रांत आहे.
इथं त्यांचा उपद्रव होतो. या विशाल वनात नाना रूपधारी नरभक्षी राक्षस आणि रक्तभोगी हिंसक पशु निवास करतात. राघवेंद्रा, जे तपस्वी आणि ब्रह्मचारी इथं अपवित्र अथवा असावधान अवस्थेत मिळतात त्यांना ते राक्षस आणि हिंसक प्राणी या महान वनात खातात. म्हणून आपण त्यांना रोखावं, इथून त्यांना पळवून लावावं. रघुकुल भूषण हाच तो मार्ग ज्यापासून महर्षी लोक वनातून फलमूलं आणण्यासाठी जात असतात. आपणही याच मार्गानं या दुर्गम वनात प्रवेश केला पाहिजे. तपस्वी ब्राह्मणांनी हात जोडून जेव्हा अशी चर्चा केली आणि जेव्हा त्यांच्यासाठी मंगल यात्रेसाठी स्वस्तिवाचन केले तेव्हा शत्रूंना संताप देणाऱ्या भगवान श्रीरामांनी आपली पत्नी सीता आणि बंधू लक्ष्मण यांच्यासह त्या वनात प्रवेश केला. जणू सूर्यदेव मेघांच्या समुदायात प्रवेश करीत होता. इथे 119वा सर्ग पूर्ण झाला आणि अयोध्याकांडही संपूर्ण झाले वाचून. इथे अयोध्याकांड वाचून संपले. आता इथून पुढे आपण खंड 3 सुंदरकांड व युद्धकांड वाचणार आहोत. खरं तर आपण आता खंड 2 वाचायला पाहिजे होता, परंतु हा 2 खंड माझ्याकडे उपलब्ध नसल्याने आपण 3 खंड वाचायला सुरुवात करूया. जर कधी हा खंड 2 ज्यात अरण्यकांड आणि किष्किंधाकांड असे 2 महत्त्वाचे कांड त्या खंडात आहेत. श्रीरामांचा वनवासाचा सगळा काळ आणि माता सीतेचे रावणाकडून अपहरण इथपर्यंतचे, हनुमानाची भेट, वाली सुग्रीव यांची भेट, वालीबरोबर श्रीरामांचे युद्ध, तसेच श्रीराम लक्ष्मण सीता हे वनवासात असताना घडलेल्या अनेक महत्त्वाच्या घटना या 2 खंडात आहेत. खरं तर आपल्याला ऐकता आल्या असत्या, परंतु हा 2 खंड आपल्याकडे नसल्याने आता आपण सध्या 3 खंड वाचायला सुरुवात करूया. हा 2 खंड कुठे उपलब्ध होईल का यासाठी सगळीकडे शोधाशोध चालू आहे, परंतु ह्या पुस्तकाचे प्रकाशन फार जुने असल्या कारणाने हे पुस्तक अजूनही कुठे मिळालेले नाही. तरीही ते शोधण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. बघूया, श्रीरामांच्या कृपेने जर हे पुस्तक मिळाले तर आपण ते नक्की वाचणारच आहोत. परंतु आत्ता आपण त्याची वाट न बघता श्री वाल्मिकी रामायण याचा खंड 3 वाचायला सुरुवात करूया. या 3 खंडात सुंदरकांड आणि युद्धकांड असे 2 कांड आहेत. त्यातल्या सुंदरकांडात हनुमानाचे समुद्र उल्लंघन आणि परत समुद्र पार करून येऊन प्रभू श्रीरामांना सीतेचा संदेश ऐकविणे इथपर्यंतच्या सर्व घटनाक्रम यामध्ये आपण वाचणार आहोत. रसिक हो, मी आशा करते की रामायण वाचन आपणाला ऐकायला आवडत असेल आणि तुम्ही सगळे ते रोज ऐकत असालच. तुमच्याकडून कमेंटची अपेक्षा आहे. आत्तापर्यंतच्या प्रवासात तुम्ही सर्वांनी छान प्रतिसाद दिलात. आता इथून पुढे याहीपेक्षा जास्त प्रतिसादाची अपेक्षा बाळगून माझे 4 शब्द जे मला तुम्हाला सांगायचे होते ते थांबवते. भेटूया उद्या पुढच्या भागात. श्री वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्ग 1 आता उद्यापासून आपण वाचायला सुरुवात करूया. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकन क्लिक करा. कमेंट करून आपले विचार नक्की कळवा. धन्यवाद. जय जय श्रीराम.